गव्हाच्या चिकाची तिळाची कुरडई आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। त्याच्यासाठी इथे गव्हाचा चीक घेतलेला आहे। हा एवढा चीक आहे आणि हा पूर्ण मी असा मिक्स करून घेतलेला आहे। याच्यातल्या गुठळ्या वगैरे सगळ्या मळून घेतलेल्या आहेत। आणि आता आपण गव्हाच्या चिकाची कुरडई पाहणार आहोत। तीळ घालून केलेली कुरडई पाहतो या व्हिडिओमध्ये। आणि गव्हाचा चीक काढायसाठी 3 दिवस गहू मी भिजत घातलेले होते। त्याच्यानंतर त्याचं रोज पाणी बदलवलं आणि त्याच्यानंतर गहू बारीक केले आणि 3 ते 4 वेळा गाळून हा असा चीक तयार केलेला आहे। आता आपण कुरडई पाहू। जेवढा चीक आहे घेतलेला त्याच्या दीडपट पाणी मी इथे उकळायला ठेवलेलं आहे। पाणी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, उकळूनच घ्यायचं आहे। अगदी 1 थेंब याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे, त्याच्यामुळे गुठळ्या होणार नाही। आणि आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये मी चीक घालून घेते। एका हाताने चीक घालायचा आणि दुसऱ्या हाताने असं फिरवत जायचं। आणि गॅसची फ्लेम मी इथे बारीक केलेली आहे। आणि हा चीक थोडा सैलच शिजवायचा असते आपल्याला। जास्त कडक जर आपण शिजवला तर त्याच्यामधून तीळ पडत नाही। इथे अशा पद्धतीने चीक होत आलेला आहे। चीक पहिल्यांदा शिजवून घ्यायचा, त्याच्यानंतर तीळ आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे। आणि जेवढा चीक आहे तेवढीच तीळ मी इथे घेतलेले आहे। आता याच्यामध्ये मी तीळ थोडे थोडे करत घालत आहे। थोडे तीळ घालायचे आणि फिरवायचं। तीळ घ्यायच्या आधी मी स्वच्छ धुवून आणि पुसून वाळवून घेतलेले होते। कापडाने कोरडे करून घेतलेले होते। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घातलेले आहे। आता इथे मी झाकण ठेवत आहे। 10 ते 15 मिनिटं छान शिजू द्यायचं आहे आणि परत खालीवर करत राहायचं आहे, म्हणजे खालून लागून येणार नाही। आता इथे छान चीक शिजलेला आहे। बारीक गॅसवरती मी शिजू दिलेला आहे 15 ते 20 मिनिटं। आता साच्यामध्ये भरून मी कुरडई टाकायला घेते। इथे अशा पद्धतीने मी आता कुरडया करून घेते।
इथे 3 दिवसानंतर छान तिळाची कुरडई अशी वाळून तयार झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता किती छान वाळलेली आहे आणि कडक झालेली आहे, कुरकुरीत पण झालेली आहे तिळामुळे। आता मी तळून दाखवते। आता तिळाची कुरडई तळून पाहण्यासाठी मी इथे तेल अगदी कडक गरम केलेलं आहे आणि आता गॅस बारीक केलेला आहे। आता त्याच्यामध्ये कुरडई घालून घेते। इथे छान आपली कुरडई तळलेली आहे। ही कुरडई तळण्यासाठी तेल अगदी कडक पाहिजे। आता इथे दुसरी तळून पाहते। इथे छान आता ती कुरडई तळून झालेली आहे आणि दुप्पट अशी फुललेली आहे आणि कुरकुरीत झालेली आहे। खूप छान चवीला ही कुरडई लागते। तेव्हा करून पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप धन्यवाद।